चला मॅच सुरू करायची आहे. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. क्षेत्ररक्षण देखील लवकरात लवकर सजवायचं आहे. कांधारी किंग्स संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याचबरोबरीने विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. निलेश दादा बिनताडे 11 धनकवडी पुणे. संघनायक सुलतान मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळवलाय. सुलतान त्याचबरोबरीने सुमित ढेकळे, आकाश जांगीड, मंदार गुरव, गंगाधर इंगोले, दिनू कांबळे, रवी बुंबक, सुमित डोंगडे, आकाश तारेकर अशी स्टारकास्ट पाहायला मिळते. त्याचबरोबर विश्वनाथ जाधव अशा प्रकारची स्टारकास्ट आज पाहायला मिळते. महत्वाची मॅच, ज्या मॅचवर सर्वांच्या नजरा असतील. सलामीची जोडी देखील त्वरित मैदानात पाठवायची विनंती असेल. आपण सुपर प्रीमियर लीग 2022 पाहतोय. रबर बॉल पावसाळी क्रिकेटमधील एक नवीन फॉर्म्युला उबेद खान, आमिर दाफेदार यांच्या माध्यमातून पेश केला गेला आणि रॉयल स्टनर या वर्षी पावसाळी क्रिकेटमधील सर्वाधिक प्रभावित करणाऱ्या संघांपैकी एक रॉयल स्टनर मीरा रोड खेळून प्रभावित केलं आणि आता आयोजन करून देखील प्रभावित करतायत. या मॅच मध्ये जर पाहिलं तर पंचांची भूमिका निभावताना पाहायला मिळते ते म्हणजे जेपी पॅनल, जय पवार सर, मुन्ना पठाण सर, महेंद्र पाटील सर आणि 70-70 स्पोर्ट्स ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह देखील करतायत. माझ्या बरोबरने समालोचन कक्षात व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर, त्याचबरोबरीने मीरा भाईंदर परिसरातील एक उभरता आवाज म्हणजे मणिजी पाटील, मुलाखत सम्राट. सलामीची जोडी चला ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचे. राहुल वाल्मिकी विनंती आहे ओपनर बॅट्समन पाठवायचे. पावसाळी क्रिकेटचा हंगाम जवळपास संपायला आलाय, परंतु या वर्षीच्या पावसाळी क्रिकेटमध्ये झालेल्या स्पर्धांचा आपण लेखाजोखा घेऊ. म्हणजे या स्पर्धा केवळ 1 लाख आणि त्याच्यावरच्या पारितोषिकाच्या आहेत. पहिली स्पर्धा घोडबंदर चषक झाली, त्यानंतर गंगाई प्रतिष्ठान विक्रोळी, लक्ष्मी काकी स्मृती चषक परळ, विक्रोलियन्सची स्पर्धा, स्पोर्टिसॅक ट्रॉफी काळा चौकी, वाढदिवस ट्रॉफी काळा चौकी, स्पोर्ट्स फॉर प्लास्टिक वर्सोवा अंधेरी, नॉर्थ स्टार कांदिवली, दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी बोरिवली, जागृती 11ची जागृती ट्रॉफी डोंबिवली, किंग स्पोर्ट ट्रॉफी डोंबिवली उसरगर, फ्रेंडशिप ट्रॉफी बदलापूर, छाया रिसॉर्ट ट्रॉफी माणगर पनवेल, नगरसेवक चषक शिरवणे नवी मुंबई, आदी जैन ट्रॉफी जोगेश्वरी, एसपी बॉईज सफाळे पालघर जिल्ह्यातील स्पर्धा आहे. अशा प्रकारे ह्या ज्या स्पर्धा झाल्या या वर्षीच्या हंगामातील 1 लाख आणि त्यापेक्षा जास्त पारितोषिकाच्या, आणि आता जी स्पर्धा सुरू आहे ती म्हणजे या वर्षीच्या पावसाळी क्रिकेटच्या हंगामातील सर्वात मोठी म्हणजे 2 लाखाचं पहिलं पारितोषिक असणारी स्पर्धा, सर्वात मोठ्या पारितोषिक रकमेची स्पर्धा मीरा रोडला आयोजित करण्यात येते. आमिर दाफेदार, उबेद खान यांच्या माध्यमातून सुपर प्रीमियर लीग 2022 अर्शद काझी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आणि या स्पर्धेचा आज दुसरा दिवस एका वेगळ्या फॉर्मॅटने स्पर्धा आपल्या समोर येते. कांधारी किंग्सकडून मात्र रविवारच्या दिवशी या संपूर्ण पावसाळी क्रिकेटच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे 2 पुरस्कार देण्यात येणार आहेत. नक्कीच नवीन पायंडा पडतोय. असं काहीतरी अलीकडच्या कालावधीमध्ये पाहायला मिळतं. लारा आणि बुमरो यांच्या टुर्नामेंटमध्ये देखील आपण पाहिलं. काही वर्षापूर्वी दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीमध्ये देखील अशा प्रकारचे पुरस्कार आपण पाहिले आणि गरजेचं देखील आहे. मॅचच्या दिशेने जाऊयात आपण. ज्या ठिकाणी पावसाळी क्रिकेट कदाचित या वर्षीच्या पावसाळी क्रिकेटच्या हंगामातील शेवटची स्पर्धा मॅचला होते सुरुवात, ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. किरण पवार आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर एजाज कुरेशी. गोलंदाजीसाठी ज्या देखील गोलंदाजाने या हंगामात खूप प्रभावित केलंय इम्रोज खान. तर जवळ मॅचच्या दिशेने जय पवार सर आणि मुन्ना पठाण सर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. घोडबंदरचं सुंदर असं क्रीडांगण, चारी बाजूला सीमारेषा आणि
पाहूयात या 6 षटकांमध्ये दोन्ही संघांनी आपापली दोन्ही संघांनी आपला एक एक सामना जिंकलाय, त्यामुळे या ठिकाणी जिंकून आपली अगदी आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच साठीची जागा बनवण्याचा प्रयत्न असेल. निलेश दादा बिनताडे 11 धनकवडी पुणे आणि दुसऱ्या बाजूला कांधारी किंग्स बांद्रा मुंबई. किरण पवार ज्यांनी आज सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर अर्धशतक झळकावलं. या स्पर्धेतील एकमेव अर्धशतक जे आहे ते किरण पवार यांच्या माध्यमातून झळकवलं गेलंय, त्यामुळे त्यांच्यावरही लक्ष असेल. परंतु या अगोदरच्या मॅच मध्ये इम्रोज यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. इम्रोज यांच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा सामना कशा प्रकारे किरण पवार करतात किंवा त्या गोलंदाजीवर वार करतायत त्याचं उत्तर मात्र नक्कीच मिळेल. महत्वाचा सामना विजय कांधारी अर्थातच विकी कांधारी यांची टीम पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला निलेश दादा बिनताडे यांची टीम, मग सागर बिनताडे असतील, सचिन बाड असतील या संघाच्या मागे. तर दुसऱ्या बाजूला कांधारी यांचा एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांचंही व्यवस्थापन जर पाहिलं तर संतोष बंडका, नितीन जंगम करतायत. आणि जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. दोन्ही टीम एक एक मॅच जिंकलेल्या आहेत. टेनिस क्रिकेट जगतातील रबर बॉल क्रिकेट मधील मातब्बर खेळाडू मीरा रोड मध्ये आलेत आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. इम्रोज किरण पवार यांच्यासाठी पहिला बॉल वेगात ऑप्शनच्या बाहेर. पंच जय पवार सर आमच्याकडे वळतायत, कळवतायत व्हाईट बॉल. रायगड जिल्ह्यातील सावळे गावाला टेनिस क्रिकेटच्या पटलावर अक्षरशः ठळकपणे झळकावणारे फलंदाज नाव आहे किरण पवार. आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीच्या फलंदाजीसाठी देखील खूप प्रसिद्ध आहेत, फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. यावेळेला देखील जर पाहिलं तर बॉलला थोडासा हेलकावा घेतला, थोडीशी शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आत्मविश्वास नक्कीच वाढेल. निर्धाव चेंडू ज्या वेळेला येतो त्यावेळेला आत्मविश्वास तर नक्कीच वाढलेला असतो. ओहो, याही वेळेला बॉलला थोडासा हेलकावा देण्यामध्ये यशस्वी राहिले आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने मात्र पाठवला चेंडू. चांगलाच सुरुवात मात्र या ठिकाणी सुरुवात जर पाहिली तर इम्रोज यांच्या बाजूने झालीये, कारण त्यांनी थांबवलंय. फलंदाजांना थांबवणं अवघड गोष्ट असते सिमेंटच्या खेळपट्टीवर रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये, आणि पाऊस नसताना खेळपट्टी ठणठणीत सुकी असताना, आणि ते काम मात्र या ठिकाणी इम्रोज हे करतायत. परंतु किरण यांच्याकडे देखील वार म्हणजे बॅटने वार करण्याची क्षमता त्यांच्याकडे मोठी आहे. यावेळेला केला, पाठवला पॉइंटच्या दिशेने, जबरदस्त फटका पॉइंटच्या दिशेने येतोय. चौकार. यावेळेला मात्र काही साखूट टप्प्याचा चेंडू होता, थोडेसे बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि पॉइंटच्या दिशेने स्ट्रोकला खेळलं. 4 धावा वसूल केल्या गेल्या. किरण पवार पहिल्या 2 चेंडूवर जर पाहिलं तर इम्रोज यांनी अधिराज्य गाजवलं, आणि आता जर पाहिलं तर किरण देखील आपले हात खोलताना दिसत आहेत. संघर्ष तर पाहायला मिळणार आहे दोघांमधील. दोघेही आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतील. आपल्या भात्यातील योग्यतले योग्य चेंडू कसे टाकायचे, अचूक टप्प्यावर कसे टाकायचे याची रणनीती मनामध्ये बनवत असतील ते म्हणजे इम्रोज खान. परंतु आलेला चेंडू कितीही जरी चांगला असेल, मी अशा प्रकारचं फुटवर्क करील, अशा प्रकारचं टायमिंग करील की तो चेंडू धावांमध्ये किंवा मोठ्या धावांमध्ये परावर्तित होईल. याची रणनीती मात्र सध्याच्या घडीला बनवताना पाहायला मिळते, ते म्हणजे किरण पवार. 2 बलाढ्य संघांमधील लढत पाहायला मिळते. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय साखळीतील, त्यामुळे इकडे जिंकणं खूप महत्वाचं आहे. यावेळेला बिग करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला होता. बॅटची कडा घेत बॉल मात्र फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि तिकडे 4 धावा देखील मिळतील. सुदैवी राहिले, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू पाठीमागे गेला आणि 4 धावा वसूल केल्या जात आहेत. पहा, 2 चेंडूवर गोलंदाजांनी अधिराज्य गाजवलं. 2 चेंडूवर आता फलंदाजांनी धावा केलेल्या आहेत आणि या 4 धावांनी देखील पहा लगातारचे 2 चौकार लगावले जात आहेत. किरण पवार
अगदी मुंबईपासून दुबईपर्यंत यांच्याही नावाच्या चर्चा पाहायला मिळते. सोशल मीडियावर देखील तेवढे ऍक्टिव्ह आहेत आणि युट्यूबला देखील तेवढे प्रसिद्ध आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल चांगला चेंडू जरूर होता, परंतु त्याला धावांमध्ये परावर्तित केलं. एक धाव तिकडे घेतली गेली. धाव संख्या 1 ने पुढे जाईल, ती म्हणजे 10 धावांवर. पहिलं षटक मार्गस्थ आहे कांधारी किंग संघासाठी. इमरोज हे व्यावसायिक क्रिकेट आहे आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये प्रत्येकाला हक्क आहे पाहिजे तशी टीम बनवायची. तिकडे कोणी म्हणू शकत नाही अमुक खेळाडूला तुम्ही का घेतला, कारण प्रत्येकाला असं वाटत असतं आपली टीम जिंकावी आणि तशी मुभाई असते. संपूर्ण भारतातील कोणताही खेळाडू आपल्या टीम मध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता. यावेळेला थोडीस गती कमी दिली, पुढे चेंडू टाकला आणि तिकडनं थोडासा वळवला देखील, पाठवलं कीपरच्या दिशेने. 2 चौकार आले जरूर, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. धावसंख्येला 10 वर नियंत्रित ठेवलं. पहिलं षटक संपतंय. निलेश दादा बिनताडे 11 धनकवडी पुणे संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 10 धावा. 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या षटकासाठी मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच म्हणजे सुलतान खान यांना आमंत्रित करण्यात आले, जे संघनायक देखील आहेत कांधारी किंग संघाचे. आपल्या व्हेरिएशन म्हणजे पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतायत. त्यांच्या गोलंदाजीचा अंदाज किरण घेतील का, की किरण आपल्या वैविध्यपूर्णतेने नटलेल्या गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवतील का सुलतान, याचं उत्तर या षटकात मिळेल. सुलतान, किरण आणि एजाज कुरेशी जोडी मैदानात आहे. यावेळेला मोठा स्ट्रोक खेळला, सुलतान यांचं स्वागत केलं एका मोठ्या फटक्याने. 4 धावांनी चौकार. पाहिलं की बॉल थोडासा दूर आहे शरीरापासून आणि त्याच पद्धतीचं फुटवर्क केलं, कव्हरच्या दिशेने पाठवलं या चेंडूला आणि 4 धावा वसूल देखील केल्या गेल्या. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मी ते 14 वर. किरण पवार यावेळेला लोअर फुल टॉस, परंतु त्याला कव्हर्सला पाठवलं. तिकडे दिनू कांबळे त्या कव्हर पॉइंटच्या दिशेने, तिकडे 1 धाव मिळेल. हॅलो, हॅलो. सुलतान पहिल्यांदाच या डावात एजाजच्या विरुद्ध. ओ, यावेळेला ऑप्टमच्या बाहेर एक रणनीतीबद्ध पहिला चेंडू पेश केला सुलतान यांनी, कारण खूप वर्ष एका संघात देखील क्रिकेट खेळलेले आहेत, पुण्याच्या प्रतीक संघात, डिंगडॉंग संघात. त्यामुळे एकमेकांची प्लस पॉईंट काय आहे, मायनस पॉईंट काय आहे, दोघांनाही बरोबर माहिती आहे. वा, यावेळेला देखील चांगल्या पद्धतीने टोलावला हा चेंडू. सुमित ढेकळे तिकडे येत आहेत. 1 रन घेतली जाईल. सुरुवात जरूर चौकाराने झाली होती, परंतु तदनंतर कमबॅक करतायत सुलतान आणि स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 16 धावा. सूरज जाधव आमच्या बरोबर गुणलेखनासाठी जोडले गेले, त्यांचे आम्ही हार्दिक असं स्वागत करू. आमचे सर्व कॅमेरामॅन 70 चे खूप चांगलं काम करतायत. रॉयल स्टनर मीरा रोड या हंगामात पहिली पावसाळी स्पर्धा. यावेळेला बिग करण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका तर खेळलाय, लांबी किती आहे पाहायचंय. पाहत राहिले सुमित डोंगरे त्या ठिकाणी. बॉल सीमारेषा पार. षटकार. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहिला मिळते, ती 22 धावांवर जाईल. तो थोडासा दबाव निर्माण केला होता किरण यांच्या विरुद्ध, तो थोडासा हटवण्याचा प्रयत्न करतायत, कारण एकदा का टायमिंग झालं या रबर बॉलवर तर बॉल बराचसा लांबवर जात असतो, तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. 8 चेंडूमध्ये 20 धावांवर बॅटिंग करतायत किरण पवार. हो, यावेळेला वेग थोडासा आतमध्ये वळवला देखील चेंडू आणि याचसाठी ओळखले जातात सुलतान. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरं संपलंय. धावसंख्या झाली आहे 22. या षटकात 12 धावा आल्या आणि 2 षटकांमध्ये 22 वर धावसंख्येला थांबवले जरूर, परंतु विकेट आलेली नाहीये. ही चिंतेची बाब असू शकते, कारण एका बाजूला जर पाहिलं तर किरण लय मध्ये आहेत, 3 चौकार 1 षटकार लगावलेत. अजूनही लय मध्ये यायचे ते एजाज कुरेशी, कारण 6 षटकांची मॅच आहे. आयोजन कमिटीचा मी आभारी असेल, ज्यांनी 6-6 ओव्हरच्या मॅचेस ठेवलेल्या आहेत. खूप कमी ठिकाणी आपण 6-6 ओव्हरच्या मॅच पाहायला मिळतात आणि अलीकडच्या कालावधीमध्ये हरिसर खूप पाहायला मिळतं. क्रिकेट आयोजन चांगली होऊ लागलेत. मग जास्त ओव्हरच्या मॅचेस असू देत, चांगल्या खेळपट्ट्या बनवणं असू देत, चांगली मैदानं बनवून असू देत, चांगलं लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळतं.
त्याचबरोबर चांगल्या ट्रॉफीज पाहायला मिळतात, खेळाडूंची सुविधा केली जाते. पूर्वी एवढ्या गोष्टी कमी ठिकाणी पाहायला मिळायच्या. मग खेळाडूंसाठी पाणी म्हणा, बऱ्याच ठिकाणी अलीकडच्या कालावधीत खेळाडूंच्या नाश्त्याची, अल्पोपहाराची देखील व्यवस्था केली जाते. काळ बदललाय तसं क्रिकेट बदललंय आणि आता मीरा रोडही बदललाय. यावेळेला फुलटॉस बॉल केलंय आक्रमण, धाडलं या बॉलला सीमा रेषेच्या पार पार पार, षटकार. चुकीला माफी नाहीये. फुलटॉस होता, चुकी कोणीही करू देत, या जगात कोणीही चुकी केली तर त्या चुकीला माफी नाहीये. आणि बऱ्याचदा आपण पाहतो मोठ्यातल्या मोठ्या गोलंदाज असा जगात एकही गोलंदाज सापडणार नाही ज्या गोलंदाजाला च्या विरुद्ध आक्रमण झालं नाही, ज्या ज्या वेळेला त्यांनी चुकी केली आहे. असा जगातील एकही फलंदाज नाहीये ज्याने चुकी केली नाहीये आणि तो बाद झाला नाहीये. कोण नाहीये. त्यामुळे जो चुकी करेल त्याला त्याची सजा मिळणारच आहे. त्यामुळे कमीत कमी चुका करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतात, कमीत कमी चुका करण्याचा प्रयत्न फलंदाज करत असतात. कारण जर फलंदाजाने चुकी केली नाही तर तो बादच होणार नाही, गोलंदाजाने चुकी नाही केली तर त्याच्या विरुद्ध धावच येणार नाहीये. त्यामुळे चूक टाळण्याचा प्रयत्न गोलंदाजही करतात आणि फलंदाजही करतात. आज मीरा रोड मध्ये सुपर प्रीमियर लीग. यावेळेला जर पाहिलं तर लोअर फुल टॉस पॉइंटच्या दिशेने ढकललं या बॉलला. सुमित डोंगरे, आकाश जांगिडे आले जरूर, परंतु तोपर्यंत 2 धावा. आणि आता ही जोडी जमलीये. कारण एखादा मोठा फटका येतो त्यावेळेला तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. तो आत्मविश्वास मात्र आता किरणलाही मिळालाय आणि एजाज कुरेशी यांनाही मिळालाय. आणि तिसरी ओव्हर सुरू असताना धावफलक जर पाहिला तर 30 वर जाऊन पोहोचतोय. मागील मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर एक मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी केल्या होत्या या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना. याही मॅच मध्ये मोठं, परंतु दुसऱ्या बाजूला कांदारी किंग संघाने कमी धावसंख्या झाली असताना देखील प्रतिस्पर्ध्यांना त्या धावसंख्या करू दिल्या नव्हत्या. त्यामुळे एकाची स्ट्रेंथ आहे बॉलिंग, एकाची बॅटिंग. ओहो, काय फटका खेळलाय पॉइंटच्या दिशेने. एवढा लांबवर कोण फटका मारतं का? मारला एजाज कुरेशीने, जबरदस्त फटका. अगदी सीमा रेषेच्या बराचसा दूरवर पॉइंटला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. अगदी आम्हाला सनद जयसूर्य यांची देखील आठवण होते. ते देखील पॉइंटच्या दिशेने खूप लांब लांबवर फटके खेळायचे. जसं उजव्या हाताचे फलंदाजी करत असताना वीरेंद्र सहवाग यांना अशा प्रकारचे स्ट्रोक खेळताना पाहिजो. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एजाज कुरेशी यांनी देखील एक जबरदस्त फटका या ठिकाणी खेळला. 6 धावा वसूल केल्या आणि संघाची धावसंख्या 36. रवी बुंबक मार्गदर्शन थोडंसं करतायत पहा. इम्रोज खान यांच्या विरुद्ध हे आक्रमण आहे. प्रत्येकाला आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागतो, मग तो गोलंदाज असू देत, फलंदाज असू देत. तुमच्या नावाभोवती किती मोठं वलय आहे, प्रत्येकाला मैदानात उतरल्यानंतर ते बाजूला ठेवावं लागतं आणि प्रत्येकाला प्रत्येक मॅच मध्ये सिद्ध करावंच लागतं तुम्ही कोण आहात, त्यापेक्षा मैदानात तुम्ही आज काय करताय. त्यामुळे प्रत्येकाला एक जबाबदारीने खेळावं लागतं. ते नाव जर टिकवायचं असेल तर प्रत्येकाला चांगली कामगिरी मैदानात उतरल्यानंतर करावीच लागते आणि तो प्रयत्न एजाज करतायत. यावेळेला चांगला बॉल, वाह. आणि जरी सिक्स मारला असेल, कमबॅक करण्याची क्षमता इम्रोज यांच्यामध्ये आहे. संघर्ष रंगलाय दोघांमधील. ज्या पद्धतीचा चेंडू पेश केला, परफेक्ट ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला एजाज कुरेशी यांच्या विरुद्ध. यावेळेला मात्र एजाज कुरेशीने फाईन लेगची दिशा, लांब 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 लांब, खूप लांब षटकार. वाह. आणि जबरदस्त फाईन लेगच्या दिशेने विश्वनाथ जाधव पोहोचतायत त्या चेंडूच्या दिशेने. आणि खूप मोठा फटका या ठिकाणी खेळला गेला. एक चेंडू जबरदस्त, दोघांमध्ये पहा काय, एक इम्रोज खान, दुसऱ्या बाजूला एजाज कुरेशी. एक ठाण्याचे खेळाडू आहेत तर एक पुण्याचे खेळाडू आहेत आणि ते मीरा रोड मध्ये आलेत. या षटकाराने धावसंख्या पुढे गेली आहे. एजाज कुरेशी यांनी या षटकात जर पाहिलं तर आक्रमण चांगलीच केली आहे. 3 षटकार खेळलेत आतापर्यंत त्यांच्या डावात. 42 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत, पोहोचतील का इम्रोज? नाही पोहोचले. एक धाव तिकडे घेतली गेली आणि एका धावीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. ती म्हणजे तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली ती 43. 3 ओव्हर झालेले आहेत आणि 43 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 12, तिसऱ्या षटकात 21. हळूहळू कामगिरी आणि या दोघांची फलंदाजी खुलायला लागली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता अगदी जाऊन पोहोचले 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. मुन्ना यांचं आम्ही विशेष कौतुक करू. यावर्षी रॉयल स्टनर या संघाच्या माध्यमातून मीरा रोडला क्रिकेट खेळताना
सगळ्यांच्या नजरेत आणलं आणि आज सुपर प्रीमियर लीगच्या माध्यमातून हंगामाच्या शेवटी एक मोठी क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पेश देखील केली गेली आहे. मोईन भाईंचं या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही हार्दिक असं स्वागत करू. सुपर प्रीमियर लीग 2022 मध्ये मोईन भाई आपलं हार्दिक स्वागत आहे. एजाज कुरेशी, परंतु सध्या सर्वांच्या नजरा किरण पवार आणि एजाज कुरेशी यांच्यावर लगावलेल्या आहेत. सुलतान खान त्यांना थांबवतील का? क्षमता सुलतान यांच्याकडे आहे, तो प्रयत्न ते करतील. ओ पहिल्याच बॉलवर वाह, सुलतान यांनी मात्र पहिल्याच बॉलवर एजाज कुरेशी यांचा अडसर दूर केलाय आणि धक्का बसेल पहिला निलेश दादा बिनताडे 11 या टीमला. आणि आता जर पाहिलं तर फलंदाजीसाठी एजाज माघारी परतल्यानंतर श्रेयस कदम येत आहेत. पाहूया श्रेयस कदम यांचे कदम मैदानाच्या दिशेने जरूर पडतायत, परंतु पाहूयात कशा प्रकारची बॅटिंग करतील. एजाज कुरेशी यांनी 10 चेंडूंचा सामना केला आणि या 3 षटकारांच्या मदतीने 22 रन मात्र एजाज कुरेशी यांनी. परंतु लक्षात राहील फाईन लेगचा सिक्सर आणि पॉइंटचा सिक्सर. एखादा खेळाडू खेळी करून गेल्यानंतर त्याची खेळी लक्षात राहते आपल्या. आणि एजाज यांचा पॉइंटचा षटकार आम्हाला नक्कीच लक्षात राहील. मोईन भाई आपलं स्वागत असेल. कलीम भाई आपलं देखील स्वागत आहे. सुलतान, आत्मविश्वास वाढणार आहे सुलतान यांचा, कारण त्यांनी विकेट घेतली आहे, जोडी फोडली आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 43 वर पहिली विकेट. आणि आता मुंबईचे धडाकेबाज फलंदाज ज्यांच्याही फलंदाजीची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे, श्रेयस कदम. हो हो, वा सुलतान, खूप प्रभावित केलं. बॉलला गती कमी होती परंतु बाउन्स जास्त मिळाला आणि याचसाठी सुलतान ओळखले जातात. कारण फलंदाज नावारूपाला येतात, स्वाभाविक आहे, धावा करतात, षटकार चौकार मारतात, परंतु अलीकडल्या कालावधीमध्ये किंबहुना कित्येक वर्ष आपण पाहतोय गोलंदाज देखील नाव कमावताना पाहायला मिळतात आणि सुलतान एक देखील त्यापैकी एक आहे. कारण जरी फलंदाजांना आपण पाहतो की बऱ्याचदा ग्लॅमर मिळतं, परंतु गोलंदाजांनाही ते मिळतं, कारण मॅच केवळ फलंदाज जिंकून देत नाहीत तर मॅच गोल देखील देतात. हो, आणखीन एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. पहा, मागील चेंडू जर पाहिलं तर थोडासा वेग कमी होता, यावेळेला थोडासा वाढवला आणि सुलतान यांनी टाकलेला लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव. आता मात्र श्रेयस कदम यांच्याही मनामध्ये विचाराचं काहूर माजलं असेल. सुलतान यांचा यानंतरचा चेंडू कसा असेल, वेगात असेल की कमी वेगात असेल, परंतु त्याला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, लांब 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 लचक षटकार श्रेयस कदम. वाह, 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर श्रेयस यांनी आपल्या बॅटची ताकदच दाखवली. सुलतान यांनी मात्र काही चेंडू जबरदस्त टाकले, परंतु यावेळेला चेंडू थोडासा पुढे होता, त्याचा फायदा घेतला आणि पाठवलं कव्हरच्या दिशेने. श्रेयस कदम यांच्या फलंदाजीमध्ये पॉवर आहे, पॉवर हिटिंग पाहायला मिळते नेहमी त्यांच्याकडून. आणि सुलतान यांच्याकडे यांची वैविध्यता आणि श्रेयस यांची पॉवर हिटिंग हे मात्र चांगलंच रंगले या षटकामध्ये. 49 धावा धावफलकावर आहेत. चौथी ओव्हर सुरू असताना सुलतान श्रेयस कदम यांच्या विरुद्ध पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय, परंतु तिकडे गंगाधरी येत आहेत. एक धाव घेतली गेली आहे, सुलतान यांनी केलंय कमबॅक आणि 50 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. निलेश दादा बिनताडे 11 धनकवडी पुणे या संघाच्या, कांधारी किंग्स या संघाच्या विरुद्ध आज पाहण्याजोगतं क्रिकेट या ठिकाणी मीरा रोडकरांना पाहायला मिळेल. या ठिकाणी जर पाहिलं, मीरा भाईंदर मुंबईच्या अगदी बिलगुण असणारी महानगरपालिका. शहरीकरण तर वाढलंय, परंतु आजही गावपण देखील जपून ठेवताना पाहायला मिळत आहेत. बरेचसे गावकरी गावं या ठिकाणावरून देखील कित्येक वर्ष क्रिकेट आपण पाहतोय. हो, या वेळेला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न किरण यांच्या विरुद्ध. सुलतान यांचं कौतुक करावं लागेल, यशस्वी षटक
या षटकात एक महत्वपूर्ण विकेट, जी पहिली विकेट आली आणि केवळ 8 रन खर्च केले आहेत सुलतान यांनी. 4 ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 51 धावा. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. गंगाधर इंगोले येत आहेत. पहा संघर्ष क्रिकेटच्या मैदानावरचा. रबर बॉल क्रिकेटच्या हंगामातील कदाचित शेवटची मोठी स्पर्धा जिंकून हंगामाची सांगता करण्याचा प्रयत्न असेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 16, 1 लाख आणि त्यापेक्षा मोठ्या स्पर्धा 16 स्पर्धा झाल्यात. 17वी स्पर्धा आणि सर्वात मोठ्या पारितोषिक रकमेची स्पर्धा मीरा रोड मध्ये आहे, सुपर प्रीमियर लीग. यावेळेला आक्रमण, पुन्हा फटका, सक्सेसफुल. किरण पवारचा वार, येतोय षटकार. गंगाधर इंगोले नवी मुंबईचे वेगवान गोलंदाज आहे जरूर, आणि त्यांच्यावर पहिल्याच बॉलवर आक्रमण केले. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेली आहे 57. या मॅच मध्ये देखील किरण पवार यांची बॅट बोलताना आपल्याला दिसली. पहिल्या मॅच मध्ये देखील ते पाहायला मिळालं होतं. 2 षटकार 3 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आलेत. 27 धावांवर बॅटिंग करतायत, परंतु मार्गदर्शन सुलतान करतायत. एक गोलंदाज दुसऱ्या गोलंदाजांना मार्गदर्शन करतायत. जरी पहिल्या बॉलवर षटकार आला असेल तर तुम्ही कमबॅक करू शकता आणि त्यासाठीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. आपला सर्वोच्च, ज्यावेळेला प्रतिस्पर्धी देखील सर्वोच्च नक्कीच मोठा खेळाडू असतो, त्यावेळेला आपल्याला देखील मोठा परफॉर्मन्स करणं गरजेचं असतं. ते गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही करावं लागतं. आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये कस लागतो अक्षरशः, कारण दोन्ही संघ तुल्यबळ असतात. व्यावसायिक आपापला विभाग, गाव, जिल्हा गाजून आलेले असतात. त्यामुळे व्यावसायिक क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे. आणि व्यावसायिक क्रिकेटचे फॉलोअर्स देखील तेवढ्या मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात, कारण प्रत्येकाला आपला बेस्ट इकडे द्यावा लागतो. यावेळेला फुलटॉस बॉल पाठवलं समोरच्या दिशेने. खराब चेंडू, त्याचा फायदा. किरण पवार पुन्हा एकदा खेळतायत षटकार. आणि धावसंख्येला जर पाहिलं तर आता 63 पर्यंत नक्कीच पाठवलंय. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर षटकार येताना पाहायला मिळाला. आजचा दिवस किरण खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना पाहायला मिळाले. तर जावेत बॅक टू बॅक 2 षटकार येताना पाहायला मिळत आहेत. तिसरा येईल का? मोठी मॅच आहे, मोठा परफॉर्मन्स या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहेत. पनवेल, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्याच्या सावळे गावचे खेळाडू, नाव आहे किरण पवार. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर चेंडू, थोडासा दबाव तर आहे, परंतु व्हाईट बॉल घोषित करतायत जय पवार सर. आणखीन एक धाव या ठिकाणी मिळेल, धावसंख्या पुढे जाईल. 64 धावा धावफलकावर आहे. आव्हान उभं करण्याचा प्रयत्न असेल, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. गोलंदाजी फलंदाजी दोन्हीकडे चांगली आहे. पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडताना पाहायला मिळतोय. सुमित पोचले तिकडे, तिकडे एक धाव मिळेल. कमबॅक होत आहे गंगाधर इंगोले यांचं. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचेल ती म्हणजे 65 वर. 5वं षटक सुरू आहे, 5वी ओव्हर सुरू आहे. सर्वांच क्रिकेट रसिकांचं सुपर प्रीमियर लीग 2022 मध्ये स्वागत आहे. आपण आहोत मीरा भाईंदर, मुंबईला बिलगून असणारी ही महानगरपालिका. यावेळेला श्रेयस कदमचा दम, या बॉलला देखील पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. संधी मिळाली तसं संधीचं सोनं करतायत. सिमेंटची खेळपट्टी, रबरचा बॉल आणि येतोय षटकार. समीकरण जुळून येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 71. तर श्रेयस कदम क्रमक होताना पाहायला मिळत आहेत. काल 93 धावा केल्या होत्या सर्वोच्च. ट्रायडंट नवी मुंबई टीमने, उद्योगपती सुरेश राणा यांची टीम
पाहूयात आज कशा प्रकारची कामगिरी केली जाते. श्रेयस कदम, किरण पवार दोघांची बॅट आता बोलायला लागली आहे. या षटकात तब्बल 3 षटक मिळत आहेत. 5वं षटक सुरू आहे. श्रेयस कदम जोडीला किरण पवार. पुन्हा श्रेयस कदम, ओ हो, या वेळेला तर खूप लांबवर पाठवला या बॉलला. धमाका बांद्र्याचा, नाव आहे श्रेयस कदम. श्रेयस कदम यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय आणि स्कोर जर पाहिला तर आता 77 पर्यंत पोहोचलेला आहे. तब्बल 4 षटकार या ओव्हर मध्ये आलेले आहेत. महागडं ठरतंय हे षटक, परंतु कमबॅक करावं लागेल. 2 षटकार लगातार आलेत. श्रेयस कदम आता मात्र आपली आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतायत. सुरुवात अडखळती झाली होती 2 निर्धाव चेंडूने, परंतु तदनंतर 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. यावेळेला जर पाहिलं तर पंच वळतात आमच्याकडे, व्हाईट बॉल कळवतायत. आणखीन एक अवंतरच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती कांधारी किंग्स साठी कमबॅक करावं लागेल. 78 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. समोर श्रेयस कदम, किरण पवार. पुन्हा एकदा बिग हिट. याही वेळेला आक्रमण, याही वेळेला बॉल खूपच लांब. श्रेयस कदमची आतषबाजी पाहिली आणि प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होत आहे. या ओव्हर मध्ये तब्बल 5 सिक्सर आलेत आणि लगातार श्रेयस कदम जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळते. आणि धावफलक जर पाहिला तर बघता बघता 5 ओव्हर मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो, म्हणजे 84 धावा धावफलकावर झाल्यात. आता असा प्रश्न पडलाय की 100 धावा होतील का? कदाचित. या ओव्हर मध्ये तब्बल 33 रन आल्या. पाहूयात कशा प्रकारे कामगिरी केली जाते. किरण पवार जर पाहिलं तर आतापर्यंत 33 धावांवर बॅटिंग करतायत. 34 धावांवर किरण पवार खेळतायत. 25 धावा पाहिलं तर श्रेयस कदम खेळतायत. 1 ओव्हर बाकी आहे. आतषबाजी दोघांची सुरू आहे. दुसऱ्या गोलंदाजीसाठी रवी बोंबाक. या वेळेला ऑप्शनच्या बाहेर थोडासा कमी गतीने चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने पाठवलाय. विश्वनाथ जाधव तिकडे पोहोचतायत, परंतु तोपर्यंत दुसरी धाव घेतली गेली. दुसरी धाव पूर्ण केली गेली आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाते 86 धावांवर. निलेश दादा बिनताडे 11. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, कारण कांधारी किंग संघाचा परफॉर्मन्स देखील मागील काही आठवड्यात जर पाहिलं तर जबरदस्त राहिलाय. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपातील 1 धाव मिळेल. धावसंख्या पुढे गेली, पुन्हा 87 वर पोहोचते ही धावसंख्या. 6 ओव्हरची मॅच आहे. रबर बॉल आहे. खेळपट्टी सुकी ठणठणीत आहे. धावा होणार आहेत. पहिल्या डावात जशा झाल्या तशा दुसऱ्या डावात देखील होतील, परंतु किती धावांचं आव्हान उभं राहील तेच मात्र आपल्याला पाहायचं आहे. रवी बोंबाग, किरण पवार यांच्यासाठी नाही मोठ्या फटक्यात कन्वर्ट करू शकले. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते आणि एक एक निर्धाव चेंडू खूप महत्वाचा असेल, कारण धावसंख्येला कुठेतरी 100च्या पुढे नेण्याचा प्रयत्न निलेश दादा बिनताडे 11 धनकवडी पुण्याचा आहे, परंतु कांधारी किंग्स बांद्रा मुंबई मात्र त्यांना 100च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतील, कारण त्यांची स्ट्रेंथ मोठी आहे. दिनू कांबळे म्हणा, आकाश जांगीड म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर सुमित ढेकळे बाहुबली, मंदार गुरव असतील, आकाश तारेकर, सुमित डोंगडे, अशी मोठमोठी नावं इकडे आहेत. यावेळेला कमी गतीने चेंडू जरूर होता, त्याला खेळलं जरूर, परंतु मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले. एका धावेने धावसंख्या पुढे जाते 88. आणि आता फलंदाजीसाठी श्रेयस कदम खूप लांब लांब वर, एक कव्हर्सला, एक समोरच्या दिशेने, एक मिड विकेटला, एक स्क्वेअर लेगला, अशा विविध ठिकाणी त्यांनी म्हणजे 4 वेगळ्याच ठिकाणी 4 षटकार खेळलेत. हो, या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल काहीसा खाली राहतोय. यष्टीरक्षक मंदार यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू, 2 चेंडू मात्र खूप चांगले टाकले गेले. मोठ्या फटक्यापासून अजूनही वंचित राहिलेले आहेत आणि यासाठी एक उपयुक्त गोलंदाज म्हणून ओळखले जातात रवी बुंबक. बाली ट्रॉफीतील मॅन ऑफ द सिरीजचा देखील मानकरी ठरलेले आहेत असे रवी बुंबक. हो, क्या बात आहे रवी. आता वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. श्रेयस यांच्या विरुद्ध रणनीतीबद्ध गोलंदाजी आणि कमबॅक काय असतात ना ते या ठिकाणी त्यांनी दाखवलंय. या ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. एक वाईड बॉल आला, अन्यथा
4 रन केवळ खर्च केलेले आहेत आतापर्यंत. श्रेयस कदम आणि यावेळेला दांडी गोल, माघारी परतावं लागेल. हिट विकेटच्या रूपात माघारी परत आहेत. बदलापूरला देखील अशाच पद्धतीने हिट विकेट झाले होते, ज्यावेळेला त्यांनी तो रुमाल स्टंपला लागला होता आणि आज देखील हिट विकेटच्या रूपातच माघारी परत आहेत. परंतु रवी बुंबक यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. शेवटची ओव्हर केवळ 4 धावांची टाकली आहे आणि ही गोष्ट कुठेतरी त्यांच्या टीमसाठी फायद्याची ठरू शकते, कारण 100चं धावसंख्येचं टार्गेट कदाचित पोहोचू शकलं असतं. परंतु किरण पवार यांचं कौतुक करावं लागेल, श्रेयस कदम यांचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी एजाज कुरेशी यांचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी चांगला खेळ केला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर नेऊन ठेवलेली आहे ती 88-89 धावांचा पाठलाग करायचा आहे. विक्रोलियन्स विक्रोळी आणि TWJ पालघर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी यायचं आहे. हरीश सर. धन्यवाद चंद्रकांत शेट्टी जी। दोस्तों आप देख रहे हैं टेक्नो कंसल्टेंट्स प्रेजेंट सुपर प्रीमियर लीग 2022 सीजन 1 पावर्ड बाय रॉयल स्टनर्स मीरा रोड। अगले मैच के टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा TWJ डोमिनेटर गुआगर पालघर और विक्रोलियंस विक्रोली। दोनों कैप्टन टॉस के लिए हमारे स्टेज पे आ जाएं। अनिकेत राउत TWJ डोमिनेटर गुआगर पालघर एंड मंगेश वैदी। किरण पवार का आज बोलबाला रहा है और एक कॉम्पिटिटिव स्कोर से बहुत ज्यादा आगे निकल गया है टारगेट। TWJ डॉमिनेटर गुहागर पालघर आणि त्याचप्रमाणे विक्रोलियन्स विक्रोली या दोन संघ नायकांनी नाणेफेकसाठी संपर्क करायचा आहे। धन्यवाद। सो वेलकम टू बाबू यतिराज देवरुखे, वेलकम। अनिकेत राऊत आलेले आहेत। विक्रोलियन्स कॅप्टन प्लीज, विक्रोलियन्स विक्रोलियन्स कॅप्टन। विक्रोलियन्स कॅप्टन त्वरित यायचं आहे आणि आपण पाहत आहोत सुपर प्रीमियर लीग 2022 मीरा रोड मध्ये पावसाळी क्रिकेट हंगामातील कदाचित शेवटची मोठी स्पर्धा आणि सर्वात मोठ्या पारितोषिक रकमेची स्पर्धा सुपर प्रीमियर लीग 2022। उबेद खान मुन्ना, आमिर दाफेदार आणि संपूर्ण रॉयल स्टनर आणि अर्शद काजी साहेब यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा आज दुसरा दिवस, महत्वाची मॅच, दुसरा डाव आणि जशी डावाला सुरुवात होईल घेऊन जातोय तुम्हाला आवाज की दुनिया, आमचे मार्गदर्शक व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर। बिल्कुल, इस टूर्नामेंट का कल भी हमने देखा था 89 चेस का एक मैच हुआ था और आज भी 89 का टारगेट दिया गया है। सो दिस द हाईएस्ट स्कोर एंड अब देखिए इस वक्त ये मैच भले ही पहली पारी में अगर हम देखें तो किरण पवार, श्रेयस कदम इन्होंने बहुत लाजवाब बैटिंग की है, लेकिन दूसरी पारी का खेल अभी बाकी है और क्रिकेट एक ऐसा खेल है जिसमें दोनों पारियां जब खत्म होती है तब मैच खत्म होता है। तो किरण पवार, कल हमने देखा 6 पवार मैदान पर थे, बल्कि शोएब पवार को गिने तो 7 थे। आज एक ही पवार है और यस अंपायर में जय पवार भी है। तो किरण पवार की टाइमिंग, फुटवर्क और प्लेसमेंट, ये तीनों को देखना ये स्वर्गलोक में बैठे हुए इंद्र के लिए भी दुर्लभ दृश्य था। द वे ही बैटेड, जो पहला अपर कट उन्होंने मारा वो दिखाता है कि वो कितने अच्छे फॉर्म में है और एक्सेलेंट एग्जीक्यूशन। अब दोनों ओपनिंग बैटर्स आ चुके हैं, सुमित दोंगड़े और सुमित ढेकले। सुमित एंड सुमित और हमारे मित्र शोएब पवार, इनका आज जन्मदिन है, जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। शोएब भाई कहाँ हो? शोएब पवार अगर
हमारी आवाज सुन रहे हैं तो हमारी मुबारकबाद आपको स्वीकार करनी है। हमारे कमेंट्री बॉक्स के बाईं और अगर आप देखें तो दीनू कांबळे और अमित बाबा ठवाड़ के बीच में भी एक डिस्कशन चल रहा है और अब सुल्तान खान वहां पर जुड़ चुके हैं। 89 बॉल पाहिजे। अभी पैकेट दिया गया है ऐसा बोल रहे हैं। देखिए मुन्ना भाई के हाथ में शायद एक पैकेट नहीं है। चेंडू पाटवा, वही जो बॉल दिया है ना सुमित, उसी में खेलना है ऐसा वो बोल रहे हैं। ये टूर्नामेंट आप लोगों तक लेकर आ रहे हैं आमिर दाफेदार, जुनैद चौगले, बादशाह भाई, राहुल जाधव, आकाश नाटेकर, श्रीकांत शेट्टी और आमिर शेख। हम बहुत बहुत आभारी हैं हमारे स्पॉन्सर्स टेक्नो कंसल्टेंट्स अरशद काजी साहब, एमएस स्पोर्ट्स उबैद खान मुन्ना, आदि स्पोर्ट्स गुफरान भाई जिन्होंने बेस्ट बैटर के लिए बैट स्पॉन्सर किया है, डबल ए स्पोर्ट्स जाफर भाई जिन्होंने मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए बैट स्पॉन्सर किया है, जाइन फिल्म्स मोहसिन शेख जिन्होंने मैन ऑफ द मैच के लिए ट्रॉफी स्पॉन्सर की है, मल्हार स्पोर्ट्स जिन्होंने बॉल स्पॉन्सर किए, धन्यवाद हितेश पाटिल, ग्लिम एयर स्टूडियो जुनैद चौगले, इनका विशेष आभार। पहला इनाम 2 लाख रुपए और ट्रॉफी, दूसरा इनाम 1 लाख रुपए और ट्रॉफी। सेमीफाइनल लूजर्स के लिए 25-25 हजार रुपए। इस मैच के हमारे दोनों अंपायर मुन्ना पठान और जय पवार। तो पहली पारी में किरण पवार की बल्लेबाजी का जलवा देखा, श्रेयस कदम इनको फॉर्म में आता हुआ आपने देखा। क्या बेहतरीन शॉट, हमारे बिल्कुल कमेंट्री बॉक्स के पीछे जो पतरे की दीवार लगी है उस पतरे को पतरा तोड़ छक्का उन्होंने लगाया। कल हमने देखा था श्रीतेज भरत 11 के लिए अंकुश ने सीधा बिल्डिंग, जो पीछे बिल्डिंग है उस पर 6 लगाया था। आइए चंद्रकांत शेट्टी, आपको टॉस करा लेना है। शहजाद भाई आइए, आपके शुभ हाथों से टॉस किया जाएगा। टॉस केला जाईल। एका बाजूला TWJ डॉमिनेटर गुहागर म्हणजेच टीम पालघर आणि त्यांच्या विरोधात आहेत विक्रोलियन्स विक्रोळी। इट्स दोन्ही टीम एक एक मॅच आपले पराभूत झालेत। ही मॅच जिंकणं गरजेचं आहे। गिरीश, काय रणनीती उतराल टॉस जिंकल्यानंतर काय असेल आणि काही चेंजेस असतील का टीम मध्ये? एक दोन चेंजेस आहेत आमचे आणि टॉस जिंकून आम्ही पहिली फिल्डिंगच करणार आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅच साठी, कारण पहिल्या मॅच मध्ये जरी पराभूत झाला असेल तरी या मॅच मध्ये तुम्ही चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा असतील। अनिकेत, अ, पहिली फलंदाजी करायची, किती धावा करण्याचा प्रयत्न आणि तुमच्याही टीम मध्ये काय मागी काय चुका झाल्या आणि त्या टाळण्याचा प्रयत्न असेलच, परंतु काही टीम मध्ये काही चेंजेस आहेत का? एक चेंज आहे आमच्या टीममध्ये आणि आम्ही टॉस जिंकला तरी बॅटिंगच करणार होतो. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील। तुमच्याकडून या हंगामात चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय। विक्रोलियन्स या हंगामात तसं पाहिलं तर काही मोजक्या स्पर्धा सोडल्या तर थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, परंतु पावसाळी क्रिकेट म्हणा किंवा कोणतंही क्रिकेट म्हणा, विक्रोलियन्स असा संघ आहे, जिगरबाज संघ आहे, नेहमी कमबॅक करतात। तर अपेक्षा आहे विक्रोलियन्स चांगलं कमबॅक करेल, किंबहुना दुसऱ्या बाजूला TWJ टीम देखील तेवढा चांगला परफॉर्मन्स चालू ठेवील। परंतु एक महत्त्वाची मॅच आपल्या समोर आहे, ज्या ठिकाणी 89 धावांचा पाठलाग करण्यासाठी कांधारी किंग्स मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर निलेश दादा विंताडे 11 धनकवडी पुणे यांनी एक चांगलं आव्हान त्यांच्या समोर ठेवलंय। परंतु ही महत्त्वाची मॅच आपल्या समोर जरूर येणार आहे सुपर प्रीमियर लीग 2022 या मीरा रोडच्या स्पर्धेमध्ये। आणि जशी ही मॅच सुरू होईल दुसऱ्या डावामध्ये 70-70 स्पोर्ट्सवर आपण सर्वजण आनंद घेत राहा। आवाज असेल हरीश पांड्या सरांचा।
सो विक्टोरियंस ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया। पहले बैटिंग की जो जिम्मेदारी है वो TWJ डोमिनेटर गुआकर पालगर की रहेगी। थोड़ा सा प्रैक्टिस चल रही है बॉलिंग की, आप देख सकते हैं वहां पर ऐश्वर्या सुरवे और विक्रांत चौहान दोनों DN नगर के बॉलर्स। बहुत ही बढ़िया चाइना मैन प्रैक्टिस कर रहा है विक्रांत। ₹2 लाख की इनामी राशि वाली ये प्रतियोगिता। अगर आप फाइनल में आके हार भी जाते हैं तो आपको ₹1 लाख और ट्रॉफी मिलेगी। सेमीफाइनल तक अगर आप पहुंच गए तो 25,000 आपके पक्के हैं। इनामों की बरसात है। हम तमाम स्पॉन्सर्स के भी आभारी हैं। कल का पूरा दिन अगर देखें तो ट्राइडेंट न्यू मुंबई उमर 11 ये टीम ने बहुत ही जबरदस्त क्रिकेट दिखाया। दिलीप दादा प्रतिष्ठान ठाणे रायगढ़ टीम ने टूर्नामेंट की शायद कल की सबसे बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा पेश किया। प्रणय पटेल ने जिस तरह से वो 6 रोका था कल समाधान ने बहुत अच्छा कैचिंग दिखाई। सो ऐसे कई खिलाड़ी है जिन्होंने कामयाबी हासिल की है। एक अच्छा बॉलिंग अटैक है नीलेश दादा भिंताड़े धनकवड़ी पुणे के पास। राहुल जोगाड़िया, इरफान, विक्रांत, ऐश्वर्य, 4 एकम्प्लिश्ड बॉलर्स और जरूरत पड़ने पर एक आधा एक्स्ट्रा बॉलर भी टीम में जरूर उनके बेड़े में रहेगा। इजाज कुरैशी ने आज जो बैटिंग की, इजाज कुरैशी ने जो विकेटों के पीछे 6 लगाया, मुझे पहला 10 PL याद आ गया। 2016 10 PL शारजा स्टेडियम सेमीफाइनल में ऐसा ही एक शॉट बैकेट ऑफ स्क्वायर, मतलब बिल्कुल फाइनल के ऊपर से 6 इजाज कुरैशी का कोई भूल नहीं सकता है। क्रिकॉन कप का मैन ऑफ द टूर्नामेंट अवार्ड जिन्होंने जीता, इजाज कुरैशी। बारिश के क्रिकेट में इजाज कुरैशी और संदेश पार्टे ये 2 बहुत कामयाब क्रिकेटर रहे इस साल पुणे के। संदेश पार्टे 40+ में झंडा गाड़ रहे हैं और इजाज कुरैशी यहाँ पर नीलेश दादा भिंताड़े धनकवड़ी पुणे टीम के अब सदस्य बन चुके हैं। आकाश सिंदरिया के नेतृत्व में ये टीम अच्छा खेल रही है। राहुल वाल्मीकि, हरी कासारे, ये तमाम उसके जो सदस्य हैं बहुत अच्छी प्लानिंग के साथ तो खेल कुछ समय में शुरू होगा। आपके सामने एक बार फिर से जुड़ जाएंगे।
आइए अब खेल की शुरुआत करते हैं। बॉल आ चुके हैं। अब दोनों ओपनिंग बैटर्स सुमित डेकले और सुमित धोंगड़े, ये दोनों मैदान में। फील्डिंग के लिए मैदान में उतर चुकी है आकाश चिंदरिया की नीलेश दादा बिंताड़े धनकवड़ी पुणे टीम, और हमारे बॉल बॉय सीधा अब बॉल का पार्सल लेकर आ रहे हैं। एटी 89 मैजिक नंबर है, इसको बना डाला तो लाइव जिंगा लाला। 89 आपने बनाया, हम भी बनाएंगे, आपने कोशिश की, हम भी कोशिश करेंगे। सुमित डेकले का एक बड़ी पारी खेलना बहुत जरूरी है। सुमित डेकले, सुमित धोंगड़े, आकाश तारेकर, आकाश जांगेड़, बहुत पावरफुल बैटिंग लाइनअप है। मंदार गुरव, मतलब पहले 5 बैटर अपने आप में मैच विनर है। 5 में से अगर एक का बल्ला चल गया तो विजय के करीब आएंगे, और 2 का बल्ला चल गया काम फतेह हो जाएगा। ये क्रिकेट है। और पहला ओवर विक्रांत चौहान मेरे ख्याल जा रहा है। आदित्य ठाकरे चषक में बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट, लेकिन देखिए बॉल शायद ऐश्वर्य को दी गई है। लेकिन कृष्णा सातपुते को जो 1 रन का ओवर उन्होंने वर्ली में किया, मेरे ख्याल से दैट वाज ओवर ऑफ द ईयर। पूरे साल का वो बेहतरीन ओवर था। मतलब कृष्णा सातपुते को कई लोग क्रिकेट का भगवान भी मानते हैं, और भगवान को उन्होंने खड़ा कर दिया केवल 1 रन। सो दैट वाज द ओवर ऑफ द ईयर मेरी नजर में। जैसा आप लोगों को पता होगा, कृष्णा सातपुते टेप बॉल टूर्नामेंट के लिए गल्फ में जा रहे हैं। हमारी ओर से उनको हार्दिक शुभकामनाएं। भारतीय वो कैप्टन नियुक्त किए गए हैं। सो वी विश हिम गुड लक फॉर टेप बॉल क्रिकेट अगेंस्ट पाकिस्तान। लेकिन इस वक्त हमारी नजरें हैं टेक्नो कंसल्टेंट्स प्रेजेंट्स सुपर प्रीमियर लीग 2022 पावर्ड बाय रॉयल स्टनर्स मीरा रोड। 36 गेंदों में 89 रनों का अब चेज शुरू होगा, और पहला ओवर करेंगे ऐश्वर्य सुरवे। बैटर है सुमित दोंगड़े, रायगढ़ प्रीमियर लीग के बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पिछले साल। तेज गेंद दायरे के बहुत ज्यादा बार, वाइड बॉल, 1 रन। आज के दिन का ये तीसरा मुकाबला, इसके बाद 3 मैच और खेले जाने हैं। इस बार करारा कवर ड्राइव 2 खिलाड़ियों को विभाजित करती हुई इस मैदान के घास पर आग लगाने वाला चौका सुमित दोंगड़े का। सूरज की गर्मी से घास क्या तपेगी और जलेगी, जो सुमित धोंगड़े के वो चौके से जल उठा घास। घास वाला चौका। अब दिया है तो वसूल तो करना ही है, ये क्रिकेट है। स्कोर 5। इस बार भी वाइड, स्कोर आगे बढ़ता हुआ 6। ऐश्वर्य सुरवे सुमित दोंगड़े के स्ट्रॉन्ग जोन में बॉल नहीं करना चाहते, लेकिन ये करते समय वो वाइड बॉल भी, और 89 रन का पीछा करते समय एक्स्ट्रा रन भी मायने रखेंगे। इस बार मिस टाइम जरूर किया, कैच आउट का मौका है, कैच होना मुश्किल, 1 रन को पूरा किया। दूसरे की दौड़ लगा चुके सुमित दोंगड़े और सुमित डेकले। दोनों सुमित ने एक दूसरे को संभाल लिया। अभी कुछ साल पहले टीवी में एक सीरियल आता था, सुमित है संभाल लेगा। दोनों सुमित ने संभाल लिया। स्कोर आगे बढ़ता हुआ 8। 81 रन और चाहिए। इस मैच की विजेता टीम सीधा क्वार्टर फाइनल में प्रवेश कर जाएगी। आज के अंतिम मुकाबले में खेलने के लिए पात्र हो जाएगी।
इस बार देखिए अब जिस तरह किरण पवार ने अपर स्क्वायर कट लगाया था बिल्कुल उसी शैली में लगाया, हालांकि वहां पर चौका नहीं मिलेगा लेकिन 2 रन दौड़कर पूरा करते हुए किरण वहां से थ्रो जरूर आया था लेकिन 2 रन पूरे किए सुमित दोंगड़े ने और स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन। एक चौका न लगे तो 2 डबल लीजिए, हिसाब वही है। देखिए जज्बा चाहिए सीखने के लिए और जिद चाहिए जीतने के लिए। यहां जज्बा भी है, जिद भी है खानदारी किंग्स की। नीलेश दादा भिंदाड़े धनकौड़ी पुणे के सामने। इस बार सबमरीन बॉल काफी नीची रही थी, ऐश्वर्या सुरवे ने अच्छी गेंद की, बिल्कुल पिचअप कराया। बहुत अच्छा अनुभव है ऐश्वर्या सुरवे के पास भी, तीनों फॉर्मेट में रबर, टेनिस एंड लेदर बॉल, वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर्स। दोंगड़े इस बार खेलते हुए ऑन साइड पर 1 रन पूरा किया, वहां पर बैकअप के लिए कोई भी नहीं है। दूसरा रन चाहते थे सुमित दोंगड़े, देखिए दूर से दौड़कर आई इजाज और अब ओवर थ्रो का रन। यही मजा है क्रिकेट का। क्रिकेट के अंदर इस तरह की जब भागम भाग होती है तो आबादुबी की याद आ जाती है। स्कोर हो गया 12। हर ओवर में 15 रन बनाने हैं, तब जाके 89 बनेंगे। ये ओवर के 12 बन गए, पावर प्ले है नहीं, बॉल बराबर बैट पर आ रही है। अब इससे ज्यादा क्या चाहिए कांधारी किंग्स को। इस बार भी फुलर लेंथ का गेंद था, ड्राइव कर दिया, 1 को 2 में तब्दील कर दिया। सुमित देख ले, देखिए क्या जबरदस्त कमिटमेंट दे रहे हैं। दिस इज वेरी इंपॉर्टेंट इन क्रिकेट। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पे पहुंचा। ऐश्वर्या सुरवे के पहले ओवर में 14 रन लिए और सुमित धोंगड़े ने वो जो कवर ड्राइव लगाया था, घास वाला चौका, बहुत साल हेलो हेलो बहुत साल पहले टीवी में एक एड आता था टूथपेस्ट का, ये झाग वाला है और सुमित धोंगड़े ने बता दिया ये घास वाला है। घास वाला चौका, लेकिन मैच खत्म नहीं हुआ, नया ओवर लेकर आ रहे विक्रांत चौहान। दोनों डीएन नगर के बॉलर्स पहले 2 ओवर को अंजाम दे रहे हैं। बहुत अच्छे बॉलिंग ऑप्शंस है इस टीम के पास। 1 ओवर में 14 रन बने हैं, अब बचे हुए 5 ओवर में 75 रनों की दरकार, कंपलसरी चेस, 15 का रिक्वायर्ड रन रेट और लेफ्टी टू लेफ्टी। सुमित डेकले के बैटिंग की रेंज को देखते हुए ऑन साइड पर तमाम खिलाड़ी बाउंड्री लाइन के आधा मीटर अंदर नजर आ रहे हैं। पहली गेंद वहां पर ड्राइव कर दिया एक्स्ट्रा कवर की तरफ, 1 रन पूरा किया, दूसरा लेना चाहते वहां पर तेज कदम भागते हुए, रनआउट का खतरा था लेकिन सुमित डेकले पहुंच गए। खतरनाक रनिंग बिटवीन द विकेट। अब बिल्कुल टेक्निकल क्रिकेट आप देख रहे हैं। एक चौका नहीं है तो 2 डबल लूंगा, लेकिन दौड़ूंगा, दौड़ते रहूंगा। हिम्मत के साथ खेलता हुआ सुमित डेकले। देखिए मां और हिम्मत कभी तुम्हारा साथ नहीं छोड़ती, मां और हिम्मत तुम्हारा कभी साथ नहीं छोड़ती, चाहे तुम्हारी किस्मत खराब हो या तुम्हारा वक्त खराब हो। सो हिम्मत चाहिए, हिम्मत है मरता तो मदद है खुदा। इस बार भी बेहतर शॉट बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए थे राहुल जोगड़िया का, बढ़िया थ्रो और विक्रांत चौहान का क्योंकि कद अच्छा है साइड आर्म थ्रो को पकड़ लिया था। स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 17। कल बिल्कुल इसी तरह का मैच हमने देखा था ट्राइडेंट न्यू मुंबई और दिलीप दादा प्रतिष्ठान ठाणे रायगढ़ के बीच में, और बिल्कुल वही नक्शे कदम पर यह मैच अब जा चुका है। हॉट मैच। इस बार मिस टाइम कर दिया, कैच आउट का मौका, आकाश सिंदरिया गेंद के नीचे पहुंचे और बहुत ही बेहतरीन कैच आकाश सिंदरिया का, क्या कमिटमेंट है आकाश की। और एक अजीबोगरीब तरीके से आउट हुए सुमित दोंगड़े। बड़ा विकेट हासिल किया विक्रांत चौहान ने, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास और बल्ले को लगकर गेंद पीछे चली गई और नए बैटर है दीनू कांबळे।
दोनों लेफ्टी अब मैदान में बैटिंग के लिए। सुमित दोंगड़े ने पारी अच्छी खेली, ये अलग बात है कि उसको फिनिश नहीं कर पाए। वही उनका लकी नंबर 46, जो नंबर का टी शर्ट वो हमेशा पहनते हैं। मेरे ख्याल से वो 46 नहीं है, वो 4 और 6 है, जिसके लिए वो जाने जाते हैं शायद। नंबर्स गेम। सरफराज खान मुंबई रणजी ट्रॉफी प्लेयर, उनका टी शर्ट नंबर है 97 और उसको हिंदी में बोलते हैं 97, क्योंकि उनके वालिद का नाम है नौशाद, इसलिए उन्होंने वो नंबर चूज किया 97। ऐसे कुछ नंबर्स होते हैं खिलाड़ियों के। और सुमित दोंगड़े 46 नंबर, वेरी लकी फॉर हिम। लेकिन अब एक बार फिर से क्रिकेट की तरफ तवज्जो करते हैं विक्रांत चौहान। इस बार दायरे के बाहर की गेंद, बिल्कुल बैटर और विकेट कीपर दोनों को बीट करती हुई तेज आउटफील्ड पर भागती हुई। देखना होगा अंपायर मुन्ना पठान का इशारा, यहां पर 4 रन, वाइड बॉल पर 4 रन, यानी कि कुल मिलाकर 5 का जैकपॉट लगा कांदारी किंग्स के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 22 for 1। अगले मैच में विक्रोलियंस और टीडब्ल्यूजे डोमिनेटर गुहागर पालघर को आप देखेंगे। विक्रोलियंस टॉस जीतकर उस मैच में पहले बॉलिंग करेगी। और अब सुमित के साथ जुड़ते हुए दीनू कांबळे, और दीनू कांबळे ने आते ही वहां पर फ्लैट 6 लगा दिया, आलीशान 6। पिछले मैच में दीनू कांबळे बैटिंग ऑर्डर में थोड़ा नीचे आए थे, इस बार स्कोर बड़ा है इसलिए दीनू आए। दीनू को लंबा डिस्टेंस ट्रैवल करने की आदत है, दीनू को लंबा स्कोर चेस करने की आदत है। जब अंबरनाथ से मैं मीरन रोड आ सकता हूं तो नवासी बना भी सकता हूं। इस बार बहुत अच्छी गेंद थी विक्रांत चौहान की, एक स्पेशल बॉल, गति थोड़ी कम थी और दीनू कांबळे बच गए। विक्रांत चौहान एक ऐसा खिलाड़ी जो हर वक्त सीखने की चाहत रखता है, एक बहुत मैच्योर स्पिनर के रूप में आप उनको देख रहे हैं। लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिन, चाइना मैन भी बहुत अच्छा प्रैक्टिस कर रहे थे पिच के ऊपर। 29 और सुमित डेकले का ये शॉट रुकेगा नहीं, सीधा गिरीश कोचरे करके झोली में आती हुई गेंद और सुमित डेकले ने लगाया गगनचुंबी छक्का। स्कोर 35। 2 ओवर में 35, यानी कि अब 24 गेंदें बची है और 24 गेंदों में रन चाहिए 54 रन। 24 चेंडू 54 धावा, फर्क सिर्फ 30 का है। याद रखिए जब 36 में 89 थे उससे वो फर्क कम हुआ है, नैरोड डाउन। पहले 2 ओवर बहुत खर्चीले रहे और तीसरा ओवर लेकर अब पिछले ओवर में 21 रन दिए विक्रांत चौहान ने। ऐश्वर्य को और एक ओवर रिपीट किया गया है, टीम के सीनियर बॉलर है, 14 रन दिए थे पहले ओवर में। दीनू कांबळे, सुमित डेकले, 2 लेफ्टी। विकेट कीपर श्रेयस कदम अब जाकर वहां पर कुछ बातचीत करते हुए। संतोष बंड भी हमारे आलीशान सोफे पर बैठकर मैच का मजा ले रहे हैं। थैंक यू कांदारी किंग्स। ये सीजन में बारिश के सीजन का बेस्ट बैटर और बॉलर का अवार्ड कांदारी किंग्स द्वारा संडे को इस ग्राउंड पर दिया जाएगा। थैंक यू बिहारी पी कांदारी साहब, विजय भाई कांदारी, पिंकी कांदारी, अर्जुन कांदारी एंड कांदारी फैमिली, बीकेपी प्रॉपर्टीज। ऐश्वर्य की गेंद इस बार क्लोज टू द बॉडी, हवा में ऊंचे जाती हुई गेंद और कैच आउट का मौका, बेहतरीन कैच और आउट होकर वापस लौटे दीनू कांबळे। योगेश खानोलकर, इन्होंने कैच को अंजाम दिया। योगेश प्रकाश खानोलकर उनका पूरा नाम है, उर्फ टैडो। फेसबुक पर भी काफी एक्टिव है टैडो। दीनू कांबळे एक छोटी पारी खेलकर आउट हुए और अब आ रहे हैं मंदार गौरव बंड्या। अब ये बहुत खतरनाक है। आदि जैन ट्रॉफी में जो उसने बैटिंग की भूल नहीं सकते आप, लेकिन यस सिचुएशन अलग है। दीनू कांबळे 3 बॉल 7,
सुमित दोंगड़े 7-12, 7 गेंदों में 12। और जहां तक सुमित ढेकले का सवाल है, सुमित 3 बॉल 9। मंदार गुरव और मंदार गुरव आउट। अब देखिए कुछ अलग करने का प्रयास, और ऐश्वर्य सुरवे को पता था मंदार गुरव का स्ट्रॉन्ग जोन क्या है। अब ये वाकई में दिमाग का इस्तेमाल करके लिया गया विकेट है। दिस इज इंटेलिजेंट क्रिकेट। ऐश्वर्य सुरवे, गेंदबाजी का ऐश्वर्य कहा जाएगा। और एक बार फिर से टीम को तकलीफ से बाहर निकालने के लिए रनों का डॉक्टर आकाश तारेकर। मंदार गुरव ने अपना विकेट तोहफे में दे दिया। मैच गर्म चल रहा था। बैट शॉट, नीलेश दादा बिंताड़े धनकौड़ी पुणे, ये टीम ने बारिश के मौसम में बहुत अच्छा क्रिकेट खेला है। 2 लाख रुपए की इनामी राशि। अच्छी पार्टनरशिप चाहिए इस मैच में, क्योंकि देखते ही देखते 3 चोटी के बेहतरीन बल्लेबाज आउट हुए। सुमित दोंगड़े पहले गए, उसके बाद में हमने देखा दीनू कांबळे और अब मंदार गुरव। मैच एक नाजुक स्थिति में है, लेकिन जो भी सिचुएशन है उसको एंजॉय करना चाहिए। एंजॉय द ग्रास, एंजॉय द वॉक, एंजॉय द सनशाइन, ऐसा कहा जाता है क्रिकेट में। मेरी परिस्थिति बदलने के लिए कोई नहीं आएगा, मुझे ही बदलनी है। और परिस्थिति बदलने के लिए मेरी मनस्थिति बदलना बहुत जरूरी है। जो जीत है ना, पहले दिमाग में होनी चाहिए, तब वो मैदान में आएगी। थिंक एज अ विनर इन योर माइंड एंड देन यू बिकम अ विनर ऑन द ग्राउंड। बी अ बिलीवर, बी एन अचीवर, जो कहा गया है अंग्रेजी में, उस तरह का क्रिकेट अब यहां पर खेलना होगा जो भी टीम को जीतना है। बेहतर बॉल फुलर और नो बॉल, फ्री हिट। ऐश्वर्या सुरवे, देखिए उनकी हाइट काफी अच्छी है और डिलीवरी स्ट्राइड जो है, जो पैर जब क्रीज पर गिरता है उस समय वो आगे निकल गए, और जय पवार की बारीक नजर ने उन्हें कसूरवार ठहराया। स्कोर हुआ है 36 फॉर 3। पहला विकेट अगर देखें तो गिरा था 17 पर, दूसरा 35 पर, तीसरा 35 पर। आकाश तारेकर ने पहला साहस भरा शॉट खेला है इजाज कुरैशी के पास। कुरैशी का थ्रो श्रेयस कदम के पास पहुंचता हुआ, बहुत अच्छा थ्रो। और सबसे अच्छी बात यह है कि इजाज कुरैशी के थ्रोइंग आर्म, जो लेफ्ट हाथ है, वहां पर गेंद आई थी। स्कोर 37, 89 रन बनाने हैं मैच जीतने के लिए। लीग फॉर्मेट में पहली बार 4 पूल आप देख रहे हैं, मतलब 4 अलग अलग तरीके से। 2 पूल ऑल इंडिया ओपन के, 1 पूल 40+ और 1 इंटर मीरा भाईंदर। सुमित ढेकले पंच कर दिया। अब यहां कौन दौड़ेगा? बहुत ही मखमली और मुलायमी पुल शॉट, 6 रन। स्कोर 43 पर पहुंचा। सुमित ढेकले भी वहां पर अब फॉर्म में आ चुके हैं। नियमित अंतराल पर 6 लगाने होंगे मैच में बने रहने के लिए। इस बार बेहतर बॉल थी ऐश्वर्या सुरवे की, वापसी को सलाम करता हूं। पिछली बार गेंद मिडल और लेग पर थी, इस बार उसको अनिश्चितता के गलियारे वाले स्टंप पर, यानी कि ऑफ स्टंप पर रखा था। बहुत टेक्निकली क्रिकेट चल रहा है इस वक्त सुमित और ऐश्वर्या के बीच में, क्योंकि लेदर बॉल का बहुत बड़ा अनुभव दोनों के पास है। लेकिन अब देखिए
सुमित ढेकले, अब इसको मुंबईया लैंग्वेज में कहे तो एक चमाट, इस तरह का सिक्स, और बॉल मैदान के बाहर। स्कोर 49। द गेम इज ऑन। 3 ओवर में 49। अब 18 गेंदों में रन चाहिए 40। राहुल जोगड़िया को शाबाशी दी जा रही है, मतलब उनका आना तय है शायद। यस, 18 बॉल 40 रन। मैच अभी भी कांतारी किंग के लिए ओपन है, बिकॉज सुमित ढेकले जब तक वहां पर है चुनौती बनी रहेगी। और सुमित ढेकले जो सिक्स मारते हैं, देखिए वो बाउंड्री लाइन से 4 मीटर, 6 मीटर, 10 मीटर दूर जाता है बॉल। सो उनका जो रेंज है, और आकाश तारेकर ये बॉल रनर इन द विकेट्स, आकाश तारेकर सिक्स लगा सकते हैं। देखना होगा किस तरह से क्रिकेट खेला जाएगा। राहुल जोगाड़िया चेंबूर के खिलाड़ी है। राहुल जोगाड़िया, ऐश्वर्या सुर्वे, दो बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर इस नीलेश दादा भिंताड़े धनगौड़ी पुणे टीम में आप देख सकते हैं। नेवर की पहली गेंद और उसको हुक कर दिया आकाश तारेकर ने, खुद भी घूमे, गेंद को भी घुमाया, ये लगा शानदार चौका। स्कोर 53 रन, 3 खिलाड़ियों के नुकसान पर। अब 17 गेंदे 36 रन, 17 चेंडू 36 दावा, 17 बॉल्स 36 रन। संतोष बंड भी बहुत आराम से मैच का मजा ले रहे हैं, जिस तरह जर्गन क्लिंसमैन जर्मनी की फुटबॉल टीम खेलने पर आराम से बैठते हैं। ही इज लुकिंग रिलैक्स टुडे, क्योंकि उन्होंने दुनिया को मुट्ठी में कर लिया है। सत्रह चेंडू 36 दावा, 17 बॉल्स 36 टू विन। बहुत अच्छी स्टार्ट ली आकाश तारेकर ने, इसको मोमेंटम आगे रखना जरूरी। इस बार देखना होगा, फुलर लेंथ की बॉल थी, बिल्कुल ड्राइविंग लेंथ के पास रखा था गेंद को श्रेयस कदम, क्योंकि बहुत करीब खड़े हैं। बॉल चली गई थी पीछे ऐश्वर्या सुर्वे के पास डीप थर्ड मैन पर। 16 गेंदे 36 रन। शॉट ऑफर नहीं किया था शायद, ये वजह भी थी। 15 गेंदे 36 रन, 15 चेंडू 36 दावा, 15 बॉल्स 36 टू विन। आकाश ने वसूल लिया। अब ये तो आकाश नाम का मिसाइल लॉन्च हो गया। आसमान में नीला आकाश और जमीन पर कांधारी का आकाश, दोनों एक दूसरे को मोहब्बत से गले लगाते हुए ये गगनचुंबी छक्का। स्कोर 59, यानी कि अब मैच जीतने के लिए केवल 30 रन चाहिए। 14 गेंदे 30 रन। देखिए पिछले मैच में 13 बॉल 30 का इक्वेशन था गुआगर पालगर के लिए, यहां पे 14-30। मैच की सिचुएशन देखिए, वहां 36 बॉल में 48 बचाए गए और यहां पर 89 चेज होने की तैयारी है। दैट इज क्रिकेट, अनप्रेडिक्टेबल गेम ऑफ जेंटलमैन। आकाश तारेकर देखिए बैकवर्ड ऑफ स्क्वायर कितना स्ट्रांग है, बॉल को हुक कर दिया, एक रन पूरा किया, दूसरे को पूरा करने की कोशिश थी, लेकिन सुमित ढेकले देखिए डबल श्योर थे, वी शुड नॉट रन। अब 13 गेंदे और 29 रन, 13 चेंडू 29 दावा, 13 बॉल्स 29 टू विन। स्कोर 60 फॉर 3। 25 रन की भागीदारी देखते ही देखते आकाश और सुमित के बीच में। राहुल जोगाड़िया अपने ओवर की अंतिम गेंद लेकर तैयार। घोड़बंदर एंड से इस बार बहुत ही बेहतरीन गेंद राहुल जोगाड़िया, देखिए उन्हें पता है
सुमित डेगले को अगर बॉल पुल करने देना है तो मैं लेग स्टंप पर नहीं कर सकता, ऑफ स्टंप के जरा सा 3-4 सेंटीमीटर बाहर रखा और अच्छा ओवर अंजाम किया। अब गेंदें बची है 12 और 29 रनों की जरूरत। 12 चेंडू 29 दावा। 12 balls 29 runs to win। एक टीम मीटिंग चल रही है वहां पर। नितिन जंगम भी आप देख सकते हैं वहां पर हमारे टेंट के ऊपर हाथ इस तरह रखकर खड़े जैसे बैंड्रा के अपने घर में डिनो मोरिया खड़ा है। ये हमारी कोशिश रहती है मैच को थोड़ा हल्का फुल्का करने की। राहुल वाल्मीकि को भी आप देख सकते हैं, बहुत गहरी नजरें हैं मैच के ऊपर। बुब्बक भी अपने दोनों हाथों को इस तरह जोड़कर बैठे हैं जैसे मानो दोनों हाथों में चुंबक लगा हो। लेकिन इस वक्त लाला, साजिद लाला, इनको आप कल एक्शन में देख सकते हैं, हो सकता है 40 प्लस में। आइए कल 40 प्लस की टीमों के बारे में बताऊं। कल ऋषि 11 डोंबिवली, गोपी धनविन 11, जागृत मराठा, रानाल भिवंडी और तात्या प्रतिष्ठान, ये 4 टीमों के बीच में लीग फॉर्मेट में 40 प्लस क्रिकेट होगा। ऑल इंडिया ओपन कहीं से भी खिलाड़ी आके खेल सकता है जिसकी उम्र 40 साल के ऊपर है। नया ओवर लेकर आ रहे विक्रांत चौहान। आकाश तारेकर का पंच, दिस इज सेंसेशनल। शॉर्ट और वाइड बॉल थी और आलीशान सिक्सर जड़ दिया आकाश तारेकर। मैन ऑफ क्राइसिस, डॉक्टर ऑफ रन्स, आकाश तारेकर। गर्दिश में हो तारे ना घबराना प्यारे, क्योंकि तेरे पास है तारेकर। स्कोर अब 11 गेंदों में 23 रन, 11 चेंडू 23 धावा, 2 6 चाहिए 11 बॉल में। बॉल टू बॉल इक्वेशन वेरी सिंपल, और इस टूर्नामेंट का सबसे बड़ा रिकॉर्ड बनेगा हाईएस्ट स्कोर को चेस करने का। अभी तक कोई टीम ने इतना बड़ा स्कोर चेस नहीं किया। लेट्स सी, वेट एंड वॉच। 11 चेंडू 23 धावा, कंपल्सरी चेस। ग्यारह बॉल 23, नेल बाइटिंग फिनिश। आकाश तारेकर इसीलिए उसको वंडर बॉय कहा जाता है। ही प्लेज वंडरफुल क्रिकेट। एक और, अब ये तो मानो मैच को फिनिश सा कर दिया। चाबुक शॉट, 6 रन। विक्रांत चौहान की गेंदबाजी बहुत प्रेडिक्टेबल है और आकाश तारेकर ने दोपहर को ही आसमान के तारों को पैगाम भेजा। अगर लगातार 3 6 लग जाते हैं, मतलब अगली बॉल पर अगर 6 आता है तो कलीम भाई की ओर से 500 रुपए आकाश तारेकर को दिए जाएंगे। और 500 रुपए ले लिए। 500 रुपए कलीम भाई के हाथों ले ली आकाश तारेकर ने। स्कोर 78, यानी कि अब गेंदें बची है 9 और रन चाहिए 11। 9-11। अरे जिसका गांव ही पार गांव हो वो बॉल को तो पार कर ही देगा। चलो दिलदार चलो, रायगढ़ के पार गांव चलो। 10 बॉल में 30 रन पर खेल रहे आकाश तारेकर। मैन ऑफ क्राइसिस, याद रखिए, ही इज अ मैन ऑफ क्राइसिस। सुमित डेकले 7 बॉल 21 पर खेल रहे हैं, 1 रन और। 8 बॉल 10, बाई का रन, 8 balls and 10 runs।
एक ताज्जुब की बात है कि क्या आखिरी ओवर इरफान को दिया जाएगा. That's a big question. 8 बॉल 10 रन, 8 चेंडू 10 धावा, 8 बॉल्स 10 रन्स. सुमित टेकले ने एक रन ले लिया, दूसरे का मौका था लेकिन वहां पर जोखिम नहीं उठाएंगे. सिचुएशन कंट्रोल में है, यानी कि अब 7 गेंदे और 9 रन. सात बॉल 9. आकाश तारेकर 7 balls and 9 runs to win. क्या खुददार पारी खेली है, अफलातुन इनिंग्स. इस बार बॉल पीछे गई है. अब 1 रन और लेग बाय. 6 बॉल 8 रन. 6 बॉल 8. आकाश तारेकर और सुमित टेकले आपस में देखिए बिल्कुल पिच के मध्य भाग में आकर बात करते हुए और आखिरी ओवर करने के लिए आ रहे हैं. इरफान ये पार्टनरशिप जम गई. दो ही चीजें सही है, एक अमूल का दही और ये दोनों के बीच की पार्टनरशिप है सही. बिल्कुल कोई विकेट गिरा नहीं. अब मैच पूरा कंट्रोल में. 6 बॉल 8. और देखिए श्रेयस कदम हौसला अफजाई करते हुए, इरफान भाई यू कैन डू इट. आखिरी ओवर करने के लिए जिगर चाहिए. यस यू नीड अ लायंस हार्ट. 6 बॉल 8 बचा लिए तो हीरो बन जाएंगे. 6 बॉल 8 अगर हो भी गए तो मेरे ख्याल से वो कह सकते हैं कि मेरे को ऐसा इक्वेशन दिया था जहां मेरे लिए उसको रोक पाना थोड़ा मुश्किल था. सो खोने जैसा कुछ नहीं है इरफान के लिए, पाने के लिए पूरा जहान है. 6 बॉल 8. पहली पारी में किरण पवार की पारी और दूसरी पारी में आकाश तारेकर की पारी. ये रायगढ़ के क्रिकेट की पहचान है. रायगढ़ की दुनिया है न्यारी और रायगढ़ के खिलाड़ी पड़ रहे हैं सब पर भारी, ऐसा हम कह सकते हैं. 6 बॉल 8 कंपलसरी चेज. अमित बाबा ठवाड़ आज गॉगल्स में. अमित बाबा ठवाड़ आप कोई न्यूजीलैंड के ऐसे कोच वगैरह नजर आ रहे हैं. और आपके हार्दिक स्वागत है. बढ़िया गेंद इरफान की. देखिए अब थोड़ा सा दबाव जरूर बनेगा इरफान ने, क्योंकि फुलर लेंथ की गेंद की है. उसके ठीक बगल में चंद्रकांत शेटे, मैच टाइम स्पोर्ट्स ओनर, टूर्नामेंट सम्राट, और उनके ठीक बगल में संतोष बंड. आकाश तारेकर ने बहुत अच्छा स्वाइप किया. देखिए अब यहां पर 2 का मौका बनेगा. आकाश तारेकर दौड़ रहे वहां पर. तेज थ्रो इजाज कुरैशी का, और वहां पर दूसरा ले लिया. तीसरे की दौड़ लगाने की जरूरत नहीं है. वाह क्या बात है. फोटो फिनिश वाला क्रिकेट है ये. मतलब अगर आप मैदान में हैं और आपके हाथ में पेंटेक्स, नाइकॉन, कोनिका, मिनोल्टा, रिको का कैमरा है तो दिस इज द मोमेंट जो आपको कैप्चर करना चाहिए था. स्कोर अब 4 बॉल 6. 4 बॉल 6. स्कोर 83. 4 बॉल 6 रन. और इसके साथ ही आकाश तारेकर मैन ऑफ क्राइसिस. छाया रिसोर्ट के स्विमिंग पूल की कसम, मजा आ गया ये मैच में, द वे ही प्लेड. और अगर हमारे बॉस देख रहे हैं तो बॉस भी बोलेंगे यस यू आर द बॉस. सो आइए, मैन ऑफ द मैच इज आकाश तारेकर विदाउट एनी डाउट्स. 100 शो बट वेरी वेल प्लेड सुमित टेकले. देखिए नीलेश दादा भिंताड़े धनकवड़ी के पास अभी भी मौका है अगले मैच में, 5वें मैच में खेलने का. बट ब्रिलियंट बैटिंग किरण पवार प्लेड सुपर्बली वेल, बट इट वाज आकाश तारेकर शो.
और आइए मैन ऑफ द मैच अवार्ड की तरफ हम आगे बढ़ते हैं। और कलीम भाई के दस्ते मुबारक से ये यहाँ पर आकाश को 500 रुपए दिए जाएंगे और 3-6 के लिए। अरे मीरा रोड की जनता अगर अब ताली नहीं बजाएगी तो कब बजाएगी? मतलब प्लेयर कोई भी हो, टीम कोई भी हो, ऐसी इनिंग्स क्या आप रोज देखते हैं? नहीं, यू वॉच इट ओनली वंस इन अ वाइल। गुड जॉब आकाश तारेकर। आइए मैन ऑफ द मैच आकाश गणपत तारेकर। और वाकई में मैच पूरा डॉमिनेट किया। मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन द्या या वन बॉय साठी। के बेहतरीन पारी, कॉन्ग्रेचुलेशंस आकाश तारेकर। 500 रुपए लगातार 3-6 के लिए। दिस इज द मोमेंट ऑफ द टूर्नामेंट। आकाश अर्थात मला माहित आहे की तू थोडा दमलेला आहेस, परंतु ही मॅच म्हणजे तू जेव्हा गेला तेव्हा परिस्थिती बिकट होती, परंतु मी तुला बघितलंय म्हणजे नॅशनल ब्लास्ट म्हणा, 70-70 बिग बॅश म्हणा, काय म्हणत होतास जेव्हा तिकडे गेला? नक्कीच सुमितची साथ मिळाली प्रत्येक बॉलसाठी गार्डन्स केलं आणि रबर चेंडूमध्ये गंगानी देखील 33 रन दिल्यात. त्याच्या याच्यावर बॅटला लागल्यानंतर बॉल ट्रॅव्हल होतं, त्याच्यामुळे चेस करणं सोपं झालं. चौकार षटकार जरी तुम्ही मारले, परंतु तुला असं वाटतं की तू आणि सुमित जे दुहेरी धावा धावले ते सुद्धा मोलाचे ठरलेले आहेत या सामन्यामध्ये? नक्कीच, कारण चेस करत असताना रनिंग बिटवीन द विकेट ज्या रन मिळतात त्या इम्पॉर्टंट असतात, कारण स्ट्राईक चेंज होत असते. तो आकाश तारेकर जाने के पहले आपके बदन पर पसीना आ रहा है और ये पसीने को देखकर एक ही चीज कहूंगा, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, लेकिन जो पसीने से नहाते हैं आकाश तारेकर, आप जैसे लोग इतिहास बदलते हैं। कॉन्ग्रेचुलेशंस, कॉन्ग्रेचुलेशंस टू पारगांव। आइए दोस्तों अब सीधा चलते हैं हमारे काबिल दोस्त मनीष पाटिल के पास अगले मैच के लिए। चला विक्रोलियन्स बॉल चॉईस साठी या, विक्रोलियन्स बॉल चॉईस साठी या।